जे लोक विचारतात की पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही काय केलं, त्यांना मला सांगायचंय, भारत सरकारच्या स्वच्छ भारत सर्वेक्षण मध्ये मिलियन प्लस सिटी मध्ये महाराष्ट्रातली नंबर 1 सिटी पिंपरी चिंचवड आहे आणि देशातली ही 7वी नंबरची शहर हे आपलं पिंपरी चिंचवड शहर आहे. हे खऱ्या अर्थानं भाजपच्या सत्तेमध्ये आपण या ठिकाणी करून दाखवलेलं आहे. आज आपण बघू शकतो खूप मोठ्या प्रमाणात या पिंपरी चिंचवडमध्ये आपण कचऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया केली. आज आपला प्रयत्न असा आहे की पिंपरी चिंचवड सारख्या शहरामध्ये घन कचऱ्याचं 100% व्यवस्थापन झालं पाहिजे. आपली शहरं स्वच्छ झाली पाहिजेत. एक काळ होता आपण केवळ डम्पिंग करायचो. मागच्या काळामध्ये मी जेव्हा पिंपरी चिंचवडला यायचो त्यावेळी अनेक ठिकाणी आम्हाला तक्रार यायची, आमच्याकडचं डम्पयार्ड हटवा आणि ते दुसरीकडे घेऊन जा. अशा प्रकारे कधी मोशीतनं सांगायचे, कधी अजून कुठून सांगायचे. पण खऱ्या अर्थानं या ठिकाणी आता आपण हा प्रयत्न सुरू केला की डम्पिंगच करायचं नाही, कचऱ्यावर 100% प्रक्रिया झाली पाहिजे. आणि आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजी नेहमी सांगतात की आता तो जमाना गेला जेव्हा कचरा तुमच्यावर बर्डन होतं. आता कचरा बर्डन नाही, आता कचरा ही तुमची संपत्ती आहे. त्याच्यावर प्रक्रिया करा आणि त्यातनं महानगरपालिकेला मालमत्ता तयार केला. आणि मला सांगताना आनंद वाटतो, महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका ही ठरली ज्यांनी कचऱ्यापासून वीज निर्मिती करून दाखवली. आता कचऱ्यापासून आपण वीज निर्मिती करतोय आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 100% कचरा हा डंप न होता 27 मेगावॅट विजेची निर्मिती त्या कचऱ्यातनं आपण करणार आहोत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन एमिशन कमी होणार आहे. आणि एवढंच नाही तर पर्यावरणाचा विचार करत असताना ही पहिली महानगरपालिका आहे ज्यामध्ये आपण पर्यावरणाचा ऍक्शन प्लॅन तयार केला. तो ऍक्शन प्लॅन तयार करून त्यामध्ये 37 अशा प्रकारचे इंटरव्हेन्शन्स हे आपण तयार केले आहेत की जे 37 इंटरव्हेन्शन ज्यावेळेस आपण पूर्ण करू त्यावेळी आपली जी हवा आहे, जी एअर क्वालिटी आहे, ती एअर क्वालिटी चांगली होईल. आणि आज आपलं जे त्या ठिकाणी CO2 एमिशन आहे, जे आपण कार्बन आपल्या हवेमध्ये सोडतोय, त्याच्यामध्ये 27% कमतरता आणण्याचं काम या महानगरपालिकेच्या इंटरव्हेन्शनने आपण करणार आहोत. त्यामुळे कचऱ्याच्या संदर्भात वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून, वेगवेगळ्या प्रक्रियांचा उपयोग करून 100% आपण कचऱ्याची विल्हेवाट लावतो. आणि त्यानंतर जे जुने डम्पिंग डेपो आहेत, या सगळ्या डेपोची लँड ही त्या ठिकाणी बायोमायनिंग करून, कॅपिंग करून ती लँड चांगल्या कुठल्या तरी कामाकरता उपयोगी आणणार, अशा पद्धतीनं याचं प्लॅनिंग आपण केलंय.